सावध रहा वृषभ राशीच्या लोकांनो, कारण येत्या 24 ते 48 तासात तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप येणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. तुमच्याच घरात बसून, तुमच्याच अन्नावर डोळा ठेवून, तुमच्या पाठीमागे एक स्त्री असा भयंकर कट रचते, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ती स्त्री तुम्हाला कंगाल करायला आलीये, की साक्षात लक्ष्मी बनून तुमचं नशीब सोन्यासारखं चमकवायला? ती व्यक्ती नेमकी कोण आहे? ती तुमच्या कुटुंबातीलच आहे की बाहेरची? तिची संपूर्ण ओळख आणि तिच्या नावाचं पहिलं अक्षर काय आहे, हे सत्य आज या व्हिडिओमध्ये उघड होणार आहे. तसेच तब्बल 52 वर्षानंतर बनणारा हा दुर्मिळ राजयोग तुमच्या आयुष्याची धूळधाण उडवणार की तुम्हाला श्रीमंत करणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक शक्तिशाली महाउपाय सांगणार आहे, ज्या एका उपायाने तुमच्यावरील सर्व वाईट नजर, काळी जादू आणि कर्जाचा डोंगर एका क्षणात नष्ट होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटे पाहून बंद केलात किंवा शेवटी सांगितलेला तो महाउपाय न ऐकता निघून गेलात, तर आयुष्यात कधीही भरून न निघणारं भयंकर नुकसान तुमचं होईल. म्हणूनच शनिदेवाचं स्मरण करा, हात जोडा आणि हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, माय बोली चॅनल मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त किंवा ओम शनेश्वराय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून कमेंट केली तर वृषभ राशीचा कोणताही महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच शनिदेवाची महादृष्टी तुमच्या कर्मभावावर आणि राशीवर पडत आहे. पहिल्या काही दिवसात तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्र शांतता आणि तणाव जाणवेल. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या आयुष्याचं चक्र अचानक 360 अंशात फिरणार आहे याची चाहूल तुम्हाला लागायला सुरुवात होईल. ज्या कामाची तुम्ही अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होता, ज्या कामासाठी तुम्ही रात्रंदिवस एक केला होता, त्याबाबत अचानक एक असा धक्कादायक निरोप तुमच्या कानावर पडेल, जो तुम्हाला आतून हादरवून सोडेल. शनिदेवाने आता कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचे सत्र सुरू केले आहे. ज्यांनी आजवर तुम्हाला मानसिक त्रास दिला, ज्यांनी तुमचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला, त्यांना त्यांचा वाईट काळ कसा असतो याची जाणीव याच काळात होणार आहे. परंतु वृषभ राशीच्या जातकांनो, जरा सावधान रहा. हा काळ जितका तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो, तितकाच एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला संकटाच्या दरीत ढकलण्यास कारणीभूत ठरू शकतो. या दिवसात शनिदेव तुमच्या संयमाचा पूर्ण अंत पाहणार आहेत. तुमच्या मनात भीती, शंका आणि प्रचंड अस्वस्थता निर्माण केली जाईल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही घाबरलात किंवा घाई गडबडीत एखादा चुकीचा आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय घेतलात, तर हातात आलेला हा दुर्मिळ राजयोग क्षणात निसटून जाईल. म्हणूनच अत्यंत सतर्कतेने पाऊल उचलणे गरजेचे आहे. याच काळात तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातून एक भीषण विश्वासघात बाहेर येईल. ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्या पाठीमागे तुम्ही संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहिलात, तेच लोक तुमच्या विनाशाची वाट पाहत असल्याचे उघड होईल. हे लोक तुमच्या तोंडावर गोड बोलतात, तुमची स्तुती करतात, पण पाठीमागे मात्र तुमच्या कामात, व्यवसायात आणि कौटुंबिक आयुष्यात अडचणी आणण्याचा भयंकर कट रचतात. तुमच्या घरातील गुप्त गोष्टी असो, तुमची आर्थिक परिस्थिती असो किंवा तुमची भावूक कमजोरी असो, याचा वापर हे जवळचे लोक तुमच्या विरुद्ध शस्त्रासारखा करणार आहेत. तुमच्या सुखावर आणि प्रगतीवर अत्यंत वाईट नजर ठेवून हे लोक बसले आहेत. त्यांनी
तुम्ही त्यांना आपलं मानून ज्या गोष्टी सांगत होता त्याच गोष्टींचा वापर करून ते समाजात तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. शनिदेव तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहेत, तुमच्या नात्यात लपलेल्या या विषारी माणसांना वेळीच ओळखा. हा विश्वासघात तुम्हाला आतून तोडून टाकेल. पण शनिदेवाने ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली आहे, जेणेकरून ही वाईट माणसे तुमच्या आयुष्यातून कायमची बाहेर फेकली जातील. पण थांबा, या सर्व अंधारात आणि विश्वासघाताच्या धक्क्यातून तुम्ही सावरत असतानाच एक मोठा चमत्कार घडणार आहे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभे राहील, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोक साथ सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एका गूढ स्त्रीचा प्रवेश होईल. ही स्त्री कोणतीही सामान्य स्त्री नसून तुमच्यावर आलेल्या भयंकर संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शनिदेवाने पाठवलेली एक रक्षक ढाल आहे. साक्षात माता लक्ष्मीचे रूप असलेली ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच आज तुम्हाला रडवणारे तुमचे नशीब अचानक सोन्यासारखे चमकू लागेल. या स्त्रीवर शनी आणि राहू ग्रहाचा अतिशय शक्तिशाली आणि शुभ प्रभाव आहे. तिच्यामध्ये एक अशी अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा, वाईट नजरेचा आणि शत्रूंच्या षडयंत्राचा क्षणात नाश करेल. तिचे पाऊल पडताच कित्येक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेला कर्जाचा भयंकर डोंगर हळूहळू नाहीसा होऊ लागेल. तुमची बंद पडलेली कामे असोत, अडकून बसलेला पैसा असो किंवा व्यापारातील प्रचंड तोटा असो, अचानक मोठ्या नफ्यात बदलताना तुम्हाला दिसेल. जे काम करण्यासाठी आधी तुम्हाला प्रचंड घाम गाळावा लागत होता, तेच काम आता एका चुटकीमध्ये पूर्ण होईल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, ही व्यक्ती कोण आहे आणि तिला कसे ओळखायचे? शनिदेवाने या स्त्रीला ओळखण्यासाठी काही अतिशय स्पष्ट संकेत दिले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या स्त्रीचे कपाळ सामान्य स्त्रीपेक्षा थोडे मोठे आणि रुंद असेल आणि तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक किंवा तेज तुम्हाला जाणवेल. तिची भाषा किंवा बोलणे सुरुवातीला तुम्हाला थोडे कटू, कडू, थेट किंवा खटकणारे वाटू शकेल, पण तिच्या प्रत्येक शब्दात तुमच्या भल्याची चिंता दडलेली असेल. जी स्त्री तुमच्या चांगल्या काळात सोबत नसली तरी तुमच्या वाईट आणि हताश परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी उभी राहील, तीच ही भाग्यवान स्त्री आहे. तिच्या नावाच्या पहिल्या अक्षराबद्दल सांगायचे झाले तर तिच्या नावाचे पहिले अक्षर प्रामुख्याने अ, र किंवा क या अक्षरांवरून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. इथे एक गोष्ट पक्की मनात धरून ठेवा, या स्त्रीला प्रत्येक वेळी फक्त प्रेमाच्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका. ही स्त्री तुमची आई असू शकते, तुमची खरी बहीण असू शकते, तुमची धर्मपत्नी असू शकते किंवा एखादी प्रामाणिक मैत्रीण सुद्धा असू शकते. जर तुम्ही महिला असाल तर तिला आपली सर्वात विश्वासू मैत्रीण माना. ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही या अ, र आणि क अक्षराच्या स्त्रीला ओळखले आणि तिला योग्य मान सन्मान दिला तर तुमची घराची गेलेली शोभा आणि श्रीमंती एका क्षणात परत येईल. पण जर तुम्ही तिच्या बोलण्यावरून तिचा अपमान केला किंवा तिला दूर लोटले तर शनिदेवाचा भयंकर प्रकोप तुम्हाला भोगावा नक्कीच लागेल. ज्यांची वाट तुम्ही सर्वजण पाहत होता, हा तब्बल 52 वर्षानंतर आलेला सुवर्ण काळ हातातून निसटू नये आणि ग्रहांचे शुभ फळ मिळण्यासाठी मी जे सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही आवर्जून करा. पहिला नियम म्हणजे पूर्ण गुप्तता. तुमच्या आयुष्यातील कोणतीही गुप्त योजना असो, आर्थिक कमाई असो किंवा घरातील अंतर्गत गोष्टी असोत, कोणासमोरही उघड करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळातील सर्वात मोठा मंत्र असेल. जितके तुम्ही शांत राहाल तितक्याच वेगाने शनिदेवाची कृपा तुमच्यावर काम करेल. दुसरा महा उपाय म्हणजे या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा आणि गरजू लोकांना काळे तीळ, काळे वस्त्र किंवा अन्नाचे दान आवर्जून करा. तिसरा आणि सर्वात शक्तिशाली महा उपाय म्हणजे
घरातील व कामाच्या ठिकाणची वाईट शक्ती आणि काळी नजर दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी एका मातीच्या पात्रात कापूर आणि 2 लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. हा उपाय केल्याने तुमच्यावर टाकलेली काळी नजर, वाईट शक्ती किंवा शत्रूचे षडयंत्र एका क्षणात भस्म होईल आणि त्या भाग्यशाली स्त्रीच्या शुभ पावलांनी तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सुरू होईल. माझ्या वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे संघर्षाचे दिवस आता संपले आहेत. शनिदेव स्वतः तुमचे नशीब लिहायला तयार झाले आहेत. जर तुमचा शनिदेवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या वृषभ राशीच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. खाली कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने 3 वेळा जय शनिदेव, जय शनिदेव, जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी व संपत्तीचा वर्षाव होईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.